सो आता माझा सगळ्यात फेवरेट मुद्दा बिग बॉस. खूप लोकांचा तो फारच फेवरेट आणि आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि माझाही आहे. especially तुझा सीझन. नाही नाही, माझाही आहे. कारण मी म्हटलं तसं खलनायिका म्हणून किंवा पात्र म्हणून किंवा त्या पात्राच्या नावाने तोपर्यंत ऑलमोस्ट महाराष्ट्रातली सगळी लोक ओळखत होती, पण माणूस म्हणून नव्हतं कोणी ओळखत मला. लोकांना माहिती नव्हतं मी कशी आहे, काय वागते. म्हणजे बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, इंटरव्ह्यूज होतात तुमचे आधी, तुम्हाला चॅनलमध्ये जायला लागतं आणि तुम्ही भेटता आणि बोलता, आयुष्याविषयी बोलता, अनेक गोष्टी होतात. सो तेव्हा सुद्धा त्यांचे माझ्याविषयी खूप गैरसमज होते असं मला जाणवलं जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा. म्हणजे काय, आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे गॉसिप्स आर व्हेरी इझिली अवेलेबल, त्याच्यामुळे असतील, किंवा माझी एक इमेज बनवली होती त्यांनी की ही अशी असणार आहे, ही अशी असेल. म्हणजे मला आज जाताना असं ते म्हणाले होते की तू अशी खूप धचा मा करणारी किंवा खूप मॅनिप्युलेटिव्ह व्यक्ती आहेस असं आम्हाला वाटतं. मी म्हटलं असं का वाटतं तुम्हाला? ते म्हणाले नाही, आम्हाला सांगितलंय कोणी. मी म्हटलं मग ज्यांनी सांगितलंय त्यांना विचारा की का वाटतं त्यांना असं की मी मॅनिप्युलेटिव्ह आहे. नाही तुला असं वाटतं का? म्हणलं स्वतःला कोण असं म्हणून घेईल खरं तर, पण तरी मी खूप विचार केला त्या गोष्टीवर. म्हणलं का असं वाटत असेल तर मला नंतर असं लक्षात आलं की आय एम व्हेरी इझी टू टॉक टू. मी म्हणलं तसं, एक रिक्षावाला 1.5 तास माझ्याबरोबर त्यांनी प्रवास केला तर त्याला वाटतं मला काहीतरी सांगावं असं, किंवा ही एंड्स अप टेलिंग मी. तर असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडलंय की सेटवर म्हणा किंवा एरवी कधीतरी कुठेतरी पार्टीमध्ये इकडे तिकडे बोलता बोलता काहीतरी आपली एकदम आतली गोष्ट माझ्याबरोबर शेअर केली गेली अनेक लोकांकडनं, आणि मग त्यांनाही भीती वाटते की ही बाहेर पडेल का.